महानगरपालिका कार्यालयीन पक्ष पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवड जाहीर। उपनेते म्हणून नगरसेवक सचिन पडवळ, शिवानी परब आणि यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रतोद म्हणून साईनाथ दुर्गे यांची निवड करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं मंगलप्रभात लोढांविरोधात आज आंदोलन आहे। लोअर परळ ब्रिज खालील जागा ही लोढा एका संस्थेला देत असल्याचा आरोप आहे। ब्रिज खालील जागा ओपन जिम विरंगुळा केंद्रासाठी वापरण्याची मागणी केली जाते। लोढांविरोधात ठाकरेंची लाक्षणिक उपोषण करणार असल्याची यावेळी माहिती देखील समोर आलेली आहे। मुंबईतल्या यंग ब्रिगेडला जोडण्यासाठी मुंबई भाजपची युवा टीम सज्ज। मुंबई भाजप युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर। नव्या दमाच्या चेहऱ्यांना युवा मोर्चाच्या कार्यकारिणीमध्ये स्थान। मुंबई युवा मोर्चा कार्यकारिणीमध्ये 32 जणांचा समावेश। ठाण्यातील राष्ट्रवादी पक्षाची 100 सदस्यांची शहर कार्यकारिणी बरखास्त। ठाणे पालिकेमध्ये अपेक्षित यश न आल्यानं कार्यकारिणी बरखास्त। लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती। भाजप 6 महिन्यात तयार करण्यात 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणार आहे। भाजपचा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे। भाजप डिजिटल प्लॅटफॉर्म करणारा देशातील पहिलाच पक्ष आहे। पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू झाली आहे। महिला नको असं सांगत डावललं गेलं। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा आरोप आहे। विभाग चालवायला महिला नको असं म्हैसकर यांनी एका मंत्र्यानं म्हटल्याचा आरोप आहे। 2023 मधील महायुती सरकारविषयी मनीषा म्हैसकर यांचा मोठा गौप्यस्फोट आहे। तर मनीषा म्हैसकर अतिशय सक्षम महिला आहेत। या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, तर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना डावललं जातं। चपरासीगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्य पदावर बसवलं जातं। नाना पटोलेंचा टोला। अभिनेता रणवीर सिंहनं मोहन भागवत यांची भेट घेतली आहे। नागपुरातील महाल येथील संघ मुख्यालयामध्ये रणवीर सिंह आणि मोहन भागवत यांची भेट झाली आहे। डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला रणवीर सिंह यांनी भेट दिली आहे।